राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीच्या बातमीमुळे ठेकेदाराला आली जाग। महाडमधील हापूस तलावाचे काम पुन्हा सुरू। महाड शहरातील खाडकाण मोहल्ला येथील हापूस तलावाचे काम मुदत उलटून जाऊन देखील सातारा येथील ठेकेदार विजय घाटगे यांनी पूर्ण न करता कामच पूर्णपणे बंद ठेवले होते। ज्या मुदतीत हापूस तलावाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते त्या 1 वर्षाच्या वर 4 महिने उलटून गेले तरी सदर ठेकेदाराने 10% देखील काम पूर्ण न करता महाड नगरपालिका प्रशासनाकडून 31,84,000 रुपयांची उचल केली होती व हापूस तलावाचे काम पूर्णपणे बंद ठेवले होते। मात्र राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीच्या माध्यमातून या विषयावर प्रकाशझोत टाकल्यानंतर 2 दिवसातच हापूस तलावाचे काम पुन्हा या ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले आहे। 4 महिने अगोदर या तलावातून काढण्यात आलेला गाळ दर्दमन शाळेच्या बाजूला ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दाखविण्यात आल्याने आज सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी या ठेकेदाराकडून दर्दमन शाळेसमोर ठेवण्यात आलेला गाळ शेवटी विल्हेवाट लावण्यात आली आहे। काम सुरू जरी या ठेकेदाराकडून आज रोजी करण्यात आले असले तरी होत असलेल्या निकृष्ट कामावर महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री कोळेकर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाड शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड।